बदनामी कोणाची होते? तो भोंदूबाबा जो खरात आहे त्याचे जे कारनामे रोज तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वक मुद्दाम लीक केले जात आहेत. दोन कारणं असतात त्याची. एक तर आम्ही काहीतरी खूप करतोय, खूप संशोधन करतोय, यांचं इन्व्हेस्टिगेशन जोरात चालू आहे, आम्ही त्याला एक्सपोज करतोय, आम्ही त्याच्याकडून माहिती काढतोय. हा आवेश अभिनिवेश त्याच्याकरताही पोलीसवाले रेकॉर्डवर येत नाही. आता येणार आहेत. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय ना त्यावेळेला आता ईडीची आणि यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी रोज मीडियाला माहिती कोण पुरवत आहे? आपण पिक्चरमध्ये येत नाहीत पण माहिती पुरवत आहेत ते कोण पुरवत आहेत? या तपास यंत्रणाच पुरवत आहेत. त्याचे आर्थिक व्यवहार, त्याची कोणाकोणाशी बोलणी झाली, किती व्हिडिओ आहेत. आता तर व्हिडिओची संख्या 50, 55, 100 करता करता 1000च्या आसपास पोचली जाऊ. 1000च्या आसपास त्याचे व्हिडिओ आहेत. अरे तो फालतू कोण? एक दुसरा एक पत्रकार आहे त्याचे निघाल 200-300. हे सगळे ताब्यात कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? तपास यंत्रणांच्या ताब्यात. मग एक आम्ही जाम हुशारीने आणि याने करतो हे दाखवणं हा एक भाग झाला. पण मला वेगळा डाऊट येतोय की या तपास यंत्रणांना एक पक्ष म्हणू का एक नेता म्हणू? काय म्हणू? एक पक्ष म्हणू? एका पक्षाचा एक नेता असं म्हणू. आणि तो त्यांना सांगतोय 100%. आणि माझं मत नाही आहे हे ज्यांची नावं एक्सपोज केली जात आहेत, लीक केली जात आहेत, त्यांचे तपशील बाहेर येत आहेत, ती माणसं ऑफ द रेकॉर्ड बोलत आहेत. ऑन द रेकॉर्ड बोलू नाही शकत ते पण. कारण डायरेक्टच पंगा होईल. आणि ऑलरेडी तो खराच झालाय नंगा, पण त्याच्याकरता तो नागडा झालाय. यांना कोणीतरी उघडं करेल ही भीती पण, थ्रेट इनडायरेक्टली पॉलिटिकल प्रेशर काय त्याला तो शब्द वापरला तर फारच एकदम गंभीर ठरेल. पण आहे दबाव तंत्र म्हणूया आपण, ब्लॅकमेल नको म्हणूया. दबाव तंत्र आहे कोणाचं तरी आहे, एका पक्षाच्या एका नेत्याचं आहे, ज्याच्या हातात परत या तपास यंत्रणांची सूत्र आहेत. तो सूत्रधार आहे या तपास यंत्रणांचा. तो हे सगळं लीक करतोय. मला सांगा आता खरात हा विषय आहे ना, खरं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एका मर्डर करताही जन्मठेप आहे, 4 मर्डर करताही जन्मठेप आहे. आणि हल्ली फाशी फार रेअरली दिली जाते. त्यामुळे 8-10 मर्डर जरी असले तरी देखील जन्मठेपच आहे. फार तरची 14 वर्षाची होण्याच्या वेळी आजीवन होऊ शकते. या प्रकरणामध्ये ती 14 वर्षाची होईल असं दिसतंय. कारण याच्यामध्ये अजून म्हणजे मध्ये तेही पिल्लू आलं होतं बाहेर की काही सुपाऱ्या दिल्या, काही मर्डर झाले, नरबळी दिले गेले, काही वेगवेगळ्या प्रकारचे आले होते. पण ते तिथे ते प्रकरण पुढे गेलं नाही. कारण त्याला काही कुठे त्यांना पुरावे देण्यासारखी स्थिती नव्हती. कोर्टात बोलायला लागेल नाही, बाहेर मीडियात लीक करायला काय नरबळी काही बोलू शकतात. पण या सगळ्या याच्यामध्ये खराची एकदम मॅक्झिमम बदनामी काय होऊ शकते? बायकांना फसवलं, आर्थिक व्यवहारात फसवलं, अब्जावधी रुपयांची माया उभारली, ती शोषणातून आणि भ्रष्टाचारातून उभारली. सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून बदल्या बढत्या मंत्र्यांकडून, IAS IPS अधिकाऱ्यांकडून करून घेतले. सरकारी यंत्रणांशी संगनमत, सरकारच्या मधल्या काही लोकांशी संगनमत, अवाढव्य देणग्या उकळल्या, खंडण्या उकळल्या, भ्रष्टाचारात तोडबाजी केली, सावकारी केली, आरोपामागून आरोपामागून. या सगळ्या 100 आरोप करा तुम्ही त्याच्यावर, नाही तर 1000 आरोप करा, नाही तर फक्त पहिले 10 ठेवा जे पहिल्या दिवशी आले होते.
सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे की त्याला जन्मठेप होणार, त्याला जन्मठेप होणार. पण जन्मठेप त्याला होणार असली तरी एकामागून एक जे गौप्यस्फोट चालूच आहेत, 10 केसेस पहिल्या ज्या आहेत त्या घेऊन जरी केलं तरी जन्मठेप होणार आहे, म्हणजे त्याला शिक्षा होणारच आहे. आणि तुम्ही 100 टाकले आणि 10 लोकांना फसवलं का, 100 लोकांना फसवलं का, 1000 लोकांना फसवलं, जन्मठेप. 10 बायकांचं शोषण केलं का, 100 बायकांचं केलं का, 1000 जन्मठेप, फार तर आजीवन जन्मठेप. त्याची जन्मठेप चुकत नाही आता. पण तुम्ही हे जे लिकेजेस करतायत, माझं SITच्या प्रमुख आहेत त्यांना देखील विनंती आहे की तुमच्या लोकांना आवरा. ते जे सातत्याने या प्रकारचे गौप्यस्फोट लीक करतायत. आता मी पत्रकार आहे ना, त्यामुळे पोलिसवाले खाजगीत बोलून ऑफ द रेकॉर्ड कशी माहिती देतात, पोलिसांचे आणि पत्रकारांचे पण हितसंबंध असतात. पोलिसांना हल्ली तर नाद लागलाय हिरो बनायचा, सगळे स्वतःला सिंघम समजतात. मग तेही नंतर कुठेतरी माझी ज्यावेळेस स्तुती करायची संधी मिळेल त्यावेळेला तू मला प्रोजेक्ट कर, आमचे फोटो छाप, आम्ही काही गुन्हेगार पकडले वगैरे, किंवा आम्ही कसं इन्व्हेस्टिगेशन वगैरे. तर त्याने पब्लिसिटीची हौस आता मंत्र्यांनी इतकीच आहे. कोणाला? या तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना. आता हा प्रसिद्धीचा जो भस्म्या रोग आहे हा फक्त राजकारण्यांपुरता नाही राहिला मर्यादित, तो इकडे पण आला, अधिकाऱ्यांमध्ये पण आला. तर ते मग काय करतात, आणि काही वेळेला तर असं होतं की त्या केसला अधिक कॉम्प्लिकेटेड करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. याचं कारण असं की पोलिसांना, हे खरं आहे, एखाद्या गुन्हेगाराला पकडून त्याच्याशी संबंध आलेल्या आणखीन 100 लोकांना काही पोलिसांना ब्लॅकमेल करता येतं, काही पोलिसांना दबाव तंत्र वापरून खंडण्या उकळता येतात. तुझं नाव आलंय, तुझं नाव खरातनी घेतलंय, खराच्या आश्रमामध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ तू दिसतोस, तू काय करत होता तिथे? आणि बायकांना जिथे आयडेंटिफाय केलं जात आहे, बोलवलं जात आहे की तुमचा फोटो आहे, तुमचा काय संबंध आला, तर बायकांना बोलवलं की त्यांचं अख्खं कुटुंब हादरून जात आहे. कारण या खरात स्कॅन्डलमध्ये आरोपी करण्याची धमकी कुणालाही देऊ शकतात ते. आणि या सुषमा अंधारे वगैरे, अंजली दमानिया वगैरे, या तर जाणाऱ्या बायकांना पण, तिथे गेलेल्या बायकांना पण तुम्ही बडी आणि व्हिक्टीम म्हणून नका ट्रीट करू, माफीचे साक्षीदार नका करू, त्यांना आरोपी करा, अशी मागणी करून आणखीन एक दहशत निर्माण करत आहे. पोलीस त्याचा गैरवापर करणार. काही वेळेला पोलीस नाही तर आरोपी करू असं सांगून माफीचे साक्षीदार किंवा कंप्लेनंट तयार करतात. हे पण काय, ही बातम्या ज्या लीक होत आहेत त्यामुळे बदनाम कोण होत आहे? IAS अधिकाऱ्यांवरचा लोकांचा विश्वास उडतोय, IPS अधिकाऱ्यांवरचा लोकांचा विश्वास उडतोय, पोलिसांवरचा उडतोय, मंत्र्यांवरचा उडतोय, राजकारण्यांवरचा उडतोय, आमदारांवरचा उडतोय. अरे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा नाही पण वाटणार एखाद वेळ. आत्ता नाशिकमधल्या एका मुलीशी माझ्या माहितीतल्या मुलाचं साखरपुडा झाला होता. पण नंतर त्या मुलीच्या घरच्यांना अशी भीती वाटली की ती त्या खरात बाबाकडे तिच्या कुटुंबासकट जात होती. ती काय एकटी जाऊन त्याला भेटत नव्हती खरं म्हणजे, कुटुंबासकट. पण त्यांचे फोटो आणि व्हिडिओज आहेत, हजारो व्हिडिओ आहेत. तर त्यांना असं वाटलं की उद्या जर पोलिसांनी लीक केलं किंवा तिला बोलवलं साक्षीला की तू साक्षीला आहे, तू दिसतेस याच्यामध्ये, तर ह्या लग्नाला काही परिणाम होईल आणि बदनामी होईल. म्हणून त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही पण त्यांच्या भक्त परिवारात होतो आणि आम्ही कुटुंबासकट गेलो, ती काही एकटी कधी भेटायला गेलेली नाही, पण तुमचा गैरसमज नको नंतर म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. लग्न मोडलं. त्यांनी सांगितलं नाही, त्या बाबाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाशी आम्हाला संबंधच नाही ठेवायचे, तो बाबा काय आम्ही बघतोय, रोज वाचतो.
हे एक उदाहरण झालं. आता हे मला कळलं म्हणून मी सांगितलं. काय माहिती आपल्याला अशी आणखीन उदाहरणं असतील पुष्कळ. पुष्कळ उदाहरणं असतील अशी की ज्याच्यामध्ये मुलींची लग्न मोडत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या लाखो स्त्रिया त्या खरंच बाबाकडे गेलेल्या आहेत. जत्रांमध्ये, यात्रांमध्ये एक तीर्थक्षेत्राचं स्वरूप त्याने आणलं होतं त्या सगळ्या व्यवसायाला, व्यवहाराला, त्याच्या आध्यात्मिक आणि धार्मिक त्या सगळ्या भुलभुलैयाला. आणि लाखो लोक जमा होत होते. लाखो आहेत, व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये असे 10, 20, 25 हजार लोक, कुटुंब त्याच्यामध्ये आलेली आहेत. आता तुम्ही सगळ्यांनाच आरोपी छपिंजऱ्यात उभा करताय राव, तेही बदनाम होत आहेत. अरे उद्या हे या पद्धतीने जर तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये की अरे बापरे, आणि परत ज्या महिलांची बाजू ज्यांनी घ्यायची, त्यांना व्हिक्टीम, बळी म्हणून सहानुभूती दाखवायची, त्या बायका आरोप करतायत की ते कुठल्याच व्हिडिओमध्ये बलात्कार नाही दिसत. महिला नेते आहेत, महिला नेत्या असं विधान करतायत की कुठल्याच व्हिडिओमध्ये ते बलात्कार नाही दिसत आहे. त्या मुली स्वेच्छेने किंवा बायका स्वेच्छेने त्याच्याशी खेळताना दिसत आहेत, रासक्रीडा करताना दिसत आहेत. आणि हे बोलत आहेत कोण? हे महिला बोलत आहेत, महिला नेत्या बोलत आहेत. आणि असं चॅलेंज देत आहेत की एक व्हिडिओ असा दाखवा की ज्याच्यामध्ये तो सक्ती करतोय. आणि काही महिलांनी तक्रार करताना सांगितली की बाबा मला काही पेय दिलं त्याच्यामुळे एक भुलभुलैया निर्माण झाला वगैरे. तर त्याच्यावरही या महिला नेत्या टी व्हीवर दिसत आहेत तुम्हाला, त्या म्हणतात की असं काय पेय बिय वगैरे प्यायल्यामुळे त्या धुंदी बिंदीमध्ये असे नाही, अगदी पूर्णपणे जागृतावस्थेत आणि प्रतिसादात्मक अवस्थेत आहेत त्या. एका महिला नेत्याने तर इथपर्यंत परिसीमा गाठली की तिने तो व्हिडिओ कोट केला आणि सांगितलं की नंतर तर ती टिश्यू पेपरने त्याचं लिंग पुसून देते. हे एक महिला नेत्या महिलेच्या संदर्भात असं बोलते, किती आक्षेपार्ह आहे. कोण बदनाम झाला? खरा ते एकदाच बदनाम झाला. महाराष्ट्र 1000 वेळा बदनाम झाला. हजारो स्त्रिया बदनाम झाल्या. तुम्ही 700-800 मुलांची DNA टेस्ट करणारी अशा तऱ्हेच्या बातम्या पोलिसांकडून लीक होत आहेत की ज्या बायका आल्या त्यांच्याकडे ज्याचे व्हिडिओ आम्हाला मिळत आहेत त्या सगळ्या बायकांना झालेल्या मुलांचे DNA टेस्ट करणार आहोत, याची पण आम्ही केलेली आहे. काय प्रकार आहे? कोण बदनाम होत आहे? खरात एकदाच बदनाम झाला. महाराष्ट्र बदनाम होत आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची नावं देत आहे तुम्ही, त्या मंत्र्यांवर तुम्ही आरोप करताय. राजकीय नेते जेवढे बाबा बुवा महाराज ज्योतिषी यांच्याकडे नित्य नेमाने जातात ही फॅक्ट आहे. त्यांचा विश्वासाचा आणि अनुभवाचा तो प्रश्न आहे. त्यांनी त्याच्याकरता पक्षपात करून काही केलं तर तो ठीक आहे, तुम्ही आक्षेप घेतला तर मान्य आहे मला. पण बाबाकडे गेला त्यांच्या DNA टेस्ट करा, बाबांकडे गेला त्यांच्या HIV टेस्ट, तो नाना पटोले तो तर कुठल्या थराला गेलाय. तो म्हणतो जेवढ्या लोकांचे तुम्हाला व्हिडिओमध्ये, आणि हजारो व्हिडिओ आहेत, चेहरे दिसतील, जेवढे फोटो दिसतील त्या सगळ्यांच्या HIV टेस्ट करा. अरे नाना पटोले सारख्या सिनियर माणसाला, खासदार राहिलेल्या माणसाला, अध्यक्ष असलेल्या एकेकाच्या माणसाला एवढी अक्कल नको की फोटोत बाजूला उभं राहिल्यामुळे कोणाला एड्स होत नसतो, HIV होत नसतो, टेस्ट करायची गरज नसते. आणि HIV टेस्ट करायची की नाही हे त्या माणसाच्या निर्णयावर अवलंबून आहे. असं तुम्ही कोणावर सक्ती नाही करू शकत. बदनाम कोण होत आहे? आणि तुम्ही संशयाच्या घेरात कुठल्या थराला जाऊन टाकताय. 700-800 मुलांची काय DNA टेस्ट करा की त्याची पोरं आहेत का बापाची आहे, हा आणखीन काय एक विषय तुम्ही नवीन निर्माण केला आहे. हजारो बायकांचे हे लीक करताय. माझं म्हणणं असं आहे की फडणवीसांनी आता पुढाकार घेऊन या गोष्टी थांबवलं. तो CDR जो आहे ना त्याच्या संदर्भात आत्ता लेटेस्ट गोप्यस्फोट आहे, डिटेल मला मिळालं की मी तुमच्याशी शेअर करतो. पण आत्ता अशी लेटेस्ट एक बातमी आहे की CDR म्हणून जी कागदपत्र अंजली दमानियांनी सादर केली तर त्यांना देखील
एका माणसाने ज्यांनी त्याचं त्या नाव सांगायला घाबरतायत किंवा टाळतायत. त्या म्हणतात नाही नाही माझा सोर्स मी सांगितलं होतं मग मला कशी माहिती मिळेल. आत्ता लेटेस्ट बातमी अशी आहे माझ्याकडे की तो CDR म्हणून जे काही कागदपत्र दवानी यांना ज्या एका माणसाने पोचवले ज्याचं नाव त्या सांगत नाहीत ते सगळे चक्क बोगस आहेत. ते एका षडयंत्राचा भाग आहे आणि ते षडयंत्र बरोबर एक त्यात 2 भाजप नेत्यांचे आहेत हे पण बाकी आणि ते पण फडणवीसांच्या विरोधातल्या गटातले आहेत आणि शिंदे गटातले आहेत, दादा गटातले तर समनकर पाळ्या चाकणकर पासून आहेतच. तर हे CDRचं जे आलंय ज्याला एवढं महत्व चॅनलवाल्यांनी दिलं, खरं म्हणजे ना चॅनलवाल्यांवर खटले करायला पाहिजे. कसलंही व्हेरिफिकेशन तुम्ही करत नाही. केवळ अंजली दमाने या बोलली म्हणून तुम्ही ते तथाकथित CDR जे डिस्क्लोज करायला परवानगी नाही ते दाखवताय. इतके 1000 मिनिटं बोलले आणि इतके 1000 सेकंद बोलले वगैरे. सरकारच्या पार्श्वभागात दम असेल ना तर त्यांनी चॅनलवर खटले भरावे. कुठले तरी छोटे छोटे यूट्यूबवाले उचलून त्यांच्यावर खटले भरतायत ना त्याला अर्थ नाही. त्यांनी यांच्यावर खटले भरले पाहिजेत चॅनल्सवर, कारण ते दाखवत आहेत. त्या बायकांचे फोटो कुणी दाखवले? चॅनलवाल्यांनी दाखवले आधी, यूट्यूबवाल्यांनी दाखवले. पण यूट्यूबचा प्रभाव किती आणि चॅनलचा प्रभाव किती? संबंध नाशिक जिल्ह्यातल्या कशाला तर तो दावा करतोय परदेशातून पण स्त्री पुरुष माझ्याकडे येत होते, सगळ्या महाराष्ट्रातून येत होते, सगळ्या देशातून येत होते. पण महाराष्ट्राची बदनामी होती. महाराष्ट्राच्या बायकांची होती, राजकीय नेत्यांची होती, आमदारांची होती, खासदारांची होती, IAS IPS अधिकाऱ्यांची होती. एक खरात तुम्ही बदनाम करता आहात आणि राजकीय काही तुमचे हेतू साध्य करतात. विरोधकांनाही संकटात ट्रॅप कोंडीमध्ये पकडायचा प्रयत्न करताय. ठीक आहे, तर त्याच्याकरता तुम्ही संबंध महाराष्ट्र हा आज म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की परदेशी लोकांची अशी कल्पना आहे की साधू आणि नाग म्हणजे गारुडी यांचा हा देश आहे. तर महाराष्ट्र हा भोंदूबाबांचा देश आहे, प्रदेश आहे. अशी बदनामी महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित होते. खरं म्हणजे ह्याला लगेच तुम्ही शिक्षा करा, स्पीड कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा, पण ते इतकं फास्ट चालवा ना की हे सगळे पुरावे घेऊन पुढल्या 2 महिन्यामध्ये त्याला शिक्षा ठेवून जन्मठेप ठोकून मोकळे व्हा. पुढे हायकोर्टात याच्यात पण ते फटाफट चालू द्या. या वर्षाअखेरला तो जन्मासाठी आतमध्ये गेला पाहिजे. पण जन्म उद्ध्वस्त करू नका लोकांचे, त्यांना बदनाम करू नका. खरात राहिला बाजूला, महाराष्ट्र होतोय बदनाम, कलंकित, याची मला काळजी वाटते, मला चिंता वाटते. ती मी तुमच्याशी आता शेअर केली. तुम्ही सहमत असाल तर कॉमेंट्समध्ये प्रगट व्हा, व्यक्त व्हा. आणि देवेंद्रजी फडणवीस, SIT चीफ, गृह खात्याचे हे ED सगळे यांना मी एकच सांगेन की त्याच्यामधून ब्लॅकमेलचं एक रॅकेट सुरू नाही ना होत. पॉलिटिकल, फिनान्शियल सुद्धा होऊ शकतं ना. तुमचा फोटो आहे, तुमचं हे आहे, तुमचा व्यवहार आहे, तुमचं त्यांच्याशी काहीतरी आर्थिक देणं घेणं आहे, हे आहे. म्हणून ब्लॅकमेलचं पेव असं फुटेल की त्या खरातबाबाने समजा 1000 कोटीला डुबवलं असेल तर त्याच्या या स्कॅमचा फायदा घेऊन, स्कॅन्डलचा फायदा घेऊन काही लाख कोटीला लुटलं जाईल काही लोकांना. RTI ॲक्टिव्हिस्ट, पत्रकार हे सुद्धा त्यात उतरत आहेत आता. ते शोधून काढतायत ह्या बाईला CDR मिळाला, तो CDR आणखीन काही पत्रकारांना पण मिळालेला असू, हिचा बोगस निघाला आता. पण खरा CDR पण असा लीक कुणी जर केला तर त्याच्यात घेऊन लिस्ट घेऊन एकेका बायकांना आणि उद्योगपतींना आणि राजकारण्यांना ब्लॅकमेल करणारी जमात आहे ना महाराष्ट्रात. त्यामुळे फडणवीस साहेब, लवकर तुम्ही हे प्रकरण आहे ना त्याचे हे सगळे लिकेजेस थांबवा. कोर्टात एकदा फायनली सादर करा सगळं, त्याला फाशी द्या, काही हरकत नाही, फाशी द्या. जन्मठेप त्याला झालीच पाहिजे, आजीवन झाली पाहिजे. पण त्यानिमित्ताने महाराष्ट्र बदनाम होतोय. ब्लॅकमेलिंगचं एक मोठं रॅकेट लाखो करोडमध्ये जाऊ शकतं. अनेक बायकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अहो, नाशिक जिल्ह्यातल्या मुलींची लग्न जमणं अवघड होत चाललं आहे. ज्यांचे फोटो आहेत आणि लाखोनी लोक गेलेले आहेत तिथे.
त्यांची जीवनं उद्ध्वस्त होत आहेत मानसिकदृष्ट्या. बोलत नाही आहे कोणी, सांगत नाही आहे, पण प्रत्येकाला अशी भीती वाटते की कुठल्या ना कुठल्या व्हिडिओत मी दिसलोच असणार. हे सगळं थांबवायची वेळ आली आणि हे लिकेज थांबवा. रोज नव्या नव्या पुड्या, खऱ्या खोट्या, काय त्यातलं खरं काय खोटं. बरं, चॅनलवाले एवढंच म्हणतात, पोलिसांच्या सूत्रानुसार, माहितगार सूत्रांनुसार त्यांच्या मनातल्या गोष्टी पण सांगतात. जर दमानियाचा CDR खोटा निघतो आणि तो कुणीतरी तिला पाठवतो, ती पण व्हेरिफिकेशन, तो माणूस कोण आहे तिला माहिती नाही, हे त्याचं जे काय नाव आहे तो काय फार मोठा रिलायबल आहे वगैरे असं तिचा दावा नाही आहे. एकाने मला पाठवलं, तो मी देऊन टाकला, मी त्यांना दिला, पण तू मीडियाला का दिला? तुला जर चौकशी व्हावी एवढी प्रामाणिक इच्छा होती, तर याचा अर्थ तुझा चौकशी यंत्रणांवर विश्वास नव्हता अंजली दमानियाचा. तिला वाटले की हे दाबून टाकतील CDR, म्हणून तिने तो मीडियाला दिला. आणि मीडियाला देताना असे तपशील दिले की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातले राजकारणी यांना ब्लॅकमेलचा पेव फुटेल. अत्यंत वाईट होत आहे, आक्षेपार्ह आहे, निषेधार्ह सुद्धा आहे. याला फाशी द्या, पण फाशी घेण्याची, आत्महत्या करण्याची वेळ महाराष्ट्रातल्या माता भगिनींवर, लेकी सुनांवर येऊ देऊ नका. धन्यवाद.